ओम श्री गणपतये नमः. गणपतीला हत्तीचा मुखवटा का? गणपतीला हत्तीचे तोंड का मिळाले? हिमालयात पार्वतीनं स्नानाला जायचं ठरवलं, पण शंकर महाराज सतत ध्यानात समाधीत मग्न असत. घराच्या दाराची राखण करायला कोणी नव्हतं. आईच्या अंतःकरणातून विचार आला, मी स्वतःचा एक पुत्र निर्माण करेन, जो माझा आज्ञाधारक असेल आणि द्वारपाल बनेन. मग पार्वतीनं आपल्या अंगावरील उटणी काढून त्यातून एक देखणा मुलगा तयार केला. त्यात प्राण फुंकले आणि तो मुलगा जिवंत झाला. पार्वतीनं त्याचं नाव ठेवलं गणेश. ती म्हणाली, बाळा, मी स्नान करते तोपर्यंत या दारातून कोणालाही आत सोडू नकोस. गणेशानं मातेच्या आज्ञेचा मान ठेवला आणि दारावर उभा राहिला. शिवांचं आगमन. काही वेळाने कैलासपती भगवान शंकर आले. त्यांनी पाहिलं, एक छोटा मुलगा दार अडवून उभा आहे. शंकर म्हणाले, अरे मुला, मीच या घराचा स्वामी आहे, मला आत जाऊ दे. शंकरानं ठामपणे उत्तर दिलं, आईनं सांगितलंय, तिच्या परवानगीशिवाय कोणालाही आत जाण्याची परवानगी नाही. शंकरांना आश्चर्य वाटलं, पण रागही आला. देवतांना बोलावलं, सैन्य पाठवलं, पण गणेशाने कोणालाही आत जाऊ दिलं नाही. युद्ध आणि संकट. शिवानं सैन्याला आदेश दिला, या मुलाला हटवा, पण गणेश शूरपणे लढला. एक एक करून देव पराभूत झाले. शेवटी महादेव स्वतः रणभूमीवर उतरले. त्यांच्या डोळ्यात तांडवांचा ज्वालामुखी होता. गणेशानं त्यांच्या पुढे महान शौर्य दाखवलं, पण शिवांनी रागात त्रिशूल उगारला आणि गणेशाचं डोकं उडवलं. पार्वतीचा संताप. ही घटना पाहून पार्वती देवी संतापाने थरथरली. ती म्हणाली, माझ्या पुत्राला ज्यांनी मारलं त्यांचा मी नाश करीन, जगाचा नाश होईल. देव, ऋषी सर्वजण घाबरले. त्यांनी शिवांना प्रार्थना केली, देवादिदेव, आता हा क्रोध शांत करण्यासाठी उपाय शोधा. या बालकाला पुन्हा जिवंत करा. हत्तीचे मुख. महादेव म्हणाले, उत्तर दिशेला जो पहिला प्राणी दिसेल त्याचं मस्तक आणा. देवदूत धावले. उत्तर दिशेला एक बलाढ्य हत्ती झोपला होता. त्याचं डोकं आणलं गेलं. शिवांनी गणेशाच्या धडावर ते डोकं ठेवून प्राण फुंकले. गणेश पुन्हा जिवंत झाले. वरदान. शंकर महाराज आणि पार्वतीनं त्याला आलिंगन दिलं. देवांनी पुष्पवर्षाव केला. शिव म्हणाले, आजपासून तू गणपती म्हणून ओळखला जाशील. तुला सर्व जगात प्रथम पूज्यस्थान असेल. कोणत्याही कार्याच्या आरंभी तुझी पूजा केली जाईल. तूच विघ्नहर्ता आणि बुद्धीचा देव आहेस. अर्थ आणि महत्व. हत्ती हे ज्ञान, स्मरणशक्ती, सामर्थ्य आणि संयम याचं प्रतीक आहे. गणेशाच्या मुखातून आपल्याला शिकवण मिळते की संयम, बुद्धी आणि सामर्थ्य यांचा संगम झाल्यावरच यश मिळतं. म्हणूनच आपण आजही कोणत्याही शुभ कार्यात सर्वप्रथम गणपतीला वंदन करतो.